जालिंदर सुपेकरांची होमगार्ड विभागात बदली, मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर तडकाफडकी बदली, हगवणे बंधूंच्या मामांना मोठा दणका. वैष्णवी हगवणे प्रकरणातला फरार आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक, कसपटे कुटुंबाला धमकावल्याचा निलेश चव्हाणवर आरोप. उद्या दुपारी त्याला कोर्टात हजर करणार. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आतापर्यंत 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. वैष्णवीच्या एका मैत्रिणीचाही साक्षीदारांमध्ये समावेश. अजित पवार गोचिडासारखं अर्थ खात्याला चिकटून बसलेत. ओबीसींच्या निधींबाबत कायम दुय्यम वागणूक मिळाली. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची खणाघाती टीका. पवार काका पुतण्या एकत्र येण्यावर राष्ट्रवादीमध्ये मतभेद. शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध असल्याचा खासदार संजय राऊतांचा आरोप. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव नाही अशी कोणतीही चर्चा नसल्यानं विरोधाचा प्रश्नच उद्भवत नाही. खासदार सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये कुणीही नाराज नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर कसलीही चर्चा नाही. जयंत पाटलांचंही स्पष्टीकरण. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफांची निवड. नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफांचे चिरंजीव. बीडच्या आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसतानाही धाडलं 90,000चं बिल. लोकशाही मराठीनं बातमी दाखवताच महावितरणला जाग. खासगी कंत्राटदार, लाईनमन आणि अभियंत्यावर कारवाईची टांगती तलवार. ओडिशातल्या भ्रष्टाचाराचं धक्कादायक प्रकरण समोर. अभियंत्याच्या घरावर दक्षता विभागानं टाकली धाड. घराच्या खिडकीतून नोटांचा पाऊस. 2 घरांमध्ये तब्बल 2 कोटींहून अधिक रक्कम.